नमस्कार मित्रांनो. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचं एक विधान संपूर्ण जगात चर्चेचं कारण बनलेलं आहे. नुकतंच त्यांनी एक विधान केलं की अमेरिकेने आत्तापर्यंत इस्रायलला जी काही मदत केली आणि आताही करत आहे, भविष्यातही करेल, त्याच्याबद्दल आम्ही अमेरिकेचे आभारी आहोत. पण आता वेळ आलेली आहे की इस्रायलनी आत्मनिर्भरतेवर भर देण्याची गरज आहे. स्वतःच्या संरक्षणाची काळजी अधिक स्वतःच करणं आवश्यक आहे आणि या गोष्टीकडे जागतिक सुरक्षा तज्ज्ञ, आंतरराष्ट्रीय राजकारणाचे तज्ज्ञ, एका प्रकारे अमेरिका आणि इस्रायल यांच्यामध्ये एक दरी निर्माण झालेली आहे किंवा जी दरी होती ती वाढलेली आहे अशा दृष्टीने बघत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की या युद्धामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी आज्ञा केली युद्ध थांबवा आणि तरी इस्रायलसाठी त्या क्षणी युद्ध थांबवणं योग्य नव्हतं. खास करून दक्षिण लेबनॉनमध्ये जिथे इस्रायलचं सैन्य अजूनही आत घुसलेलं आहे आणि जिथे भीती आहे की एकदा युद्धविराम झाला की इराण पुन्हा एकदा हिजबुल्लाला सर्व प्रकारची शस्त्रास्त्र आणि ड्रोन्स पुरवेल. पण अमेरिकेला कदाचित ही संवेदनशीलता कळत नसल्यामुळे ट्रम्प यांना आणि उपाध्यक्ष असलेल्या JD व्हान्स यांना केवळ नोव्हेंबर 2026मधल्या निवडणुका दिसत असल्यामुळे त्याच्यात कसा विजय मिळवायचा एवढाच त्यांचा विचार असल्यामुळे ते इस्रायलला एका प्रकारे बळजबरी करत आहेत आणि इस्रायलला हे मान्य नाही आहे. ज्या प्रकारचा युद्धविराम ज्या अटी शर्तींवर झाला त्या अतिशय चुकीच्या होत्या किंवा इराणला मोठं करणाऱ्या होत्या. याबाबत इस्रायलमधले डावे उजवे सगळ्या पक्षांचं एकमत आहे. पण फरक या मुद्द्यावर आहे, त्यांच्यातले मतभेद या मुद्द्यावर आहेत की अमेरिकेला उघडपणे विरोध करायचा का राग गिळून शांत बसायचं. आणि राग गिळून शांत बसायचं कारण अमेरिकेचा इस्रायलला असलेले गेल्या 10 वर्षात जवळपास $38 अब्ज मदत अमेरिकेने इस्रायलला केलेली आहे. अर्थात ही जे पैसे, ही जी मदत आहे ती मुख्यतः अमेरिकेची शस्त्रास्त्र विकत घ्यायला इस्रायलला पैसे दिलेले आहेत. म्हणजे त्यांचा फायदा वगैरे काढला तर तो आकडा तेवढा मोठा नाही आहे, पण तरी देखील $38 अब्ज म्हणजे साधारणतः वर्षाला $3 अब्ज हा खूप मोठा आकडा आहे. दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये आहे तो म्हणजे इस्रायलची अनेक घातक शस्त्रास्त्र जी इस्रायलने विकसित केलेली आहेत ती अमेरिकेच्या सोबत संयुक्तपणे विकसित केलेली आहेत. म्हणजे जे आत्ता सगळे जे इस्रायलवर हल्ला झाला ते ड्रोन्स, क्षेपणास्त्र, ते हवेतल्या हवेत नष्ट करणारे, आयरन डोम, डेव्हिड स्लिंग, ॲरो 2-3 या सगळ्या गोष्टी इस्रायलनी विकसित केलेल्या आहेत. पण त्याच्यात अमेरिकेचाही तांत्रिक किंवा आर्थिक सहकार्य त्याच्यामध्ये आहे. अमेरिकेच्या सहकार्याशिवाय इस्रायलला या सगळ्या गोष्टी स्वतः करणं अवघड गेलं असतं. तिसरा मुद्दा त्याच्यामध्ये आहे की ज्याला इंटेलिजन्स शेअरिंग आणि एकत्र रणनीती आखणं, एकत्र काम करणं युद्धामध्ये अनेकदा असं दिसून येतं की एकाच देशाच्या वेगवेगळ्या सैन्य दलांमध्ये म्हणजे लष्कर, हवाई दल, वायू म्हणजे नौदल यांच्यामध्ये एकवाक्यता नसते. इथे 2 देशांमध्ये ज्या प्रकारचं सहकार्य लष्करीदृष्ट्या दिसतंय रणनीतीच्या बाबतीत ते इतर कुठेही दिसत नाही. आणि त्यामुळे असं सगळं असताना हा विचार इस्रायल का करत असावं मला वाटत नाही. अमेरिका इस्रायलमध्ये काही वितुष्ट आला आहे किंवा ते संबंध थोडेसे टेन्शन सगळीकडे असतात, पण अमेरिका इस्रायल संबंध हे एका खडकासारखे मजबूत आहेत. परंतु ही गोष्ट इस्रायलच्याही लक्षात आली. 2-3 गोष्टी बदललेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे अमेरिकेचं सगळं एकूणच आत्ताची वृत्ती ही तिथल्या स्थानिक राजकारणाशी बांधलेली असते आणि सामान्य अमेरिकन लोकांना आता जगाच्या प्रश्नाशी काही देणं घेणं उरलेलं नाही. त्यांना बिजली, सडक, पाणी, त्यांच्या बाजारात गोष्टी स्वस्तात पाहिजे. जगात मानवाधिकारांचं पालन होतं आहे का नाही, लोकशाही आहे का नाही याच्यामध्ये अमेरिकन नागरिकांना काडीचा इंटरेस्ट उरलेला नाही. आणि त्यामुळे जरी अमेरिका इस्रायल मैत्री असली तरी कायम अमेरिकेच्या स्थानिक राजकारणाचा फटका इस्रायलला बसू शकतो. दुसरी गोष्ट याच्यातनं दिसून आली की अमेरिकेचाही शस्त्रास्त्रांचा साठा खूप वेगाने घसरलेला आहे. ही जी C-130 वगैरे विमानं आहेत, ग्लोब मास्टर, तिचं तर उत्पादन बंद होतं आणि रडार्स असतील किंवा
इतर जी सगळ्या मोठी इक्विपमेंट्स आहेत ज्याचं नुकसान या युद्धात झालं, काही क्षेपणास्त्रांचा तर साठा अर्ध्यावर आलेला आहे आणि त्यामुळे आता त्याची निर्मिती करायची तर अमेरिकेला 5 ते 10 वर्ष लागतील. त्यातला अमेरिका किती निर्माण करणार, किती इस्रायलला देणार आणि अमेरिकेच्या इतर देशांनाही कमिटमेंट आहेत. रशिया युक्रेन युद्धात अमेरिका युक्रेनला मदत करते. उद्या तैवानवर चीनने हल्ला केला तर तैवानला अमेरिका मदत करेल आणि त्यामुळे अमेरिकेची किती इच्छा असली तरी इस्रायलला ज्या गोष्टी तातडीने हवेत त्या मिळताना त्यांना संघर्ष करावा लागेल, स्पर्धा करावी लागेल. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, अमेरिकन शस्त्रास्त्र महाग आहेत. आजचं युद्ध हे कोणाचा किती विध्वंस करतो याच्यावर जिंकता येत नाही, तर कोण किती विध्वंस पचवू शकतो, ताकद त्याची किती आहे, सहनशीलता किती याच्यावर आहे. आणि ही गोष्ट इराणने दाखवून दिली की इराणची विध्वंस सहन करण्याची क्षमता अफाट आहे. कारण तिथे लोकशाही नाही आहे, लोकांच्या नागरिकांच्या जीवाची किंमत नाही आहे. आणि असं जर युद्ध 3 महिने 6 महिने अनेक महिने चालत राहिलं तर इस्रायलसाठी असं युद्ध लढणं अवघड आहे. कारण इस्रायलचं शेवटी सैन्य आहे हे शिकली सवरलेली उच्च शिक्षित लोक वर्षातले 70 दिवस 100 दिवस 130 दिवस 10 वर्ष सैन्यात, एक तर सगळ्यांना सैन्यात जातात आणि सैन्यातनं निवृत्त झाल्यावरही त्यांना वर्षाचे काही दिवस सेवा बजावी लागते. आणि त्यामुळे जर असं युद्ध चालणार असेल तर ते इस्रायलला शस्त्रास्त्रांच्या दृष्ट्या आणि मनुष्यबळाच्या दृष्टीने खूप अवघड जाणार आहे. आणि त्यामुळे या युद्धावर जर तोड काढायची असेल तर इस्रायललाही वेगळ्या प्रकारचं युद्धतंत्र अवलंबावं लागणार आहे. अमेरिकेच्या अतिशय खर्चिक युद्धतंत्रावर इस्रायल फार काळ अवलंबून राहू शकणार नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की नेतन्याहूंच्या विधानाचा अर्थ प्रत्येकजण सोयीनुसार काढत असला की ट्रम्पनी कशा प्रकारे इस्रायलला बेइज्जत करण्याचा प्रयत्न केला, थांबवण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामुळे इस्रायल रागावलेला आहे. यातल्या काही गोष्टी खऱ्या आहेत, पण तरी देखील इस्रायल आणि अमेरिका यांच्यातले संबंध मजबूत होते आहेत, राहतील. पण युद्ध बदललं आहे, पैसा खर्च होतोय, मनुष्यबळ कमी आहे, युद्ध लांबलं आहे आणि एकूणच जगाच्या बदलत्या परिस्थितीनुसार इस्रायलला संरक्षण क्षेत्रासाठी वेगळे भागीदार आवश्यक आहे. आता भारत याच्यात आघाडीवर आहे, पण हा धडा जो इस्रायलला आहे तो भारतालाही आहे. भारताला हा धडा आधीच मिळाला आहे, पण संरक्षण क्षेत्रात आपण जितके आत्मनिर्भर होऊ तेवढी ती गोष्ट भारतासाठी चांगली असणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.